नमस्कार, सी न्यूज चैनल में आपका स्वागत है। आज हमारे साथ में राजनीतिक कार्यकर्ता है जो अपने-अपने उम्मीदवार के लिए कार्य कर रहे हैं। चक्रव्यूह में फंसे चक्रव्यूह के चक्कर में फंसे कार्यकर्ता किस प्रकार का यह 20 दिन का चक्रव्यूह हर आदमी को यहाँ उलझा के रख दिया। वोट किसके लिए मांगे, व्यक्ति के लिए मांगे, पार्टी के लिए मांगे, विचारों के लिए मांगे। पिछली बार जिस चीज के लिए वोट मांगने गए थे, आज उसके खिलाफ में वोट मांगे। ऐसी स्थिति अमरावती में नहीं, पूरे महाराष्ट्र। जहाँ पिछली बार जो व्यक्ति पंजे पे खड़ा था, अभी कमल पे खड़ा है। जो कमल के वोट मांग रहा था, वो पंजे के साथ में कई जगह। लेकिन ऐसे है कि हम तो वही कायम है, लेकिन पीछे के जो समर्थन करता थे, जिसके साथ में हम चुनाव लड़ रहे थे, वो बदल गए। अब बडनेरा की बात करें तो बडनेरा पिछली बार रवि राणा राष्ट्रवादी और कांग्रेस के समर्थन से चुन के आए थे, और अब राष्ट्रवादी और कांग्रेस के खिलाफ में चुनाव लड़ रहे हैं। तो अभी उन्होंने बीजेपी का समर्थन दिया। जो शिवसेना पिछली बार रवि राणा के खिलाफ में थी, आज भी शिवसेना खिलाफ में, लेकिन उनके भी साथी बदल गया। कांग्रेस पिछली बार रवि राणा के साथ में थी, इस बार प्रीतिबेन और सुनील खराटे के साथ में। मैं नाम इसलिए ले रहा हूँ कि दोनों, एक को टिकट मिली हुई है और दूसरी बागी होगी। दोनों के जो पीछे के समर्थ है, दोनों के आपस में बढ़ गए। अब बढ़ गए, किसके पलड़ा भारी है, किसका कम है। मेरे साथ में अनंतराव जी गुड़े है, मिलिंद कहाड़े है जो युवा स्वाभिमान के, साथ में इंगोले है अनंतराव जी अत्रे, अनंतराव जी गुड़े है। शिवसेना उबाटा से है। बडनेरा में अभी सुनील खराटे के साथ में ताकत से भिड़े, साथ ही दरियापुर की सीट का भी बोझा उनके ऊपर है। खुद भी बडनेरा से चुनाव लड़ चुके हैं, इसलिए बडनेरा की राजनीति और बडनेरा क्या है, बहुत जानते हैं कि किस प्रकार राजनीति वहाँ करवट लेती है और किस प्रकार के लोग चक्कर में उठाते चले जाते हैं। अभी वहाँ पे कहीं स्थिति बहुत स्पष्ट नहीं है। तिरंगी, चौरंगी, पांच रंगी कुछ भी लड़ाई हो सकती है। कई बार अभी खबर चलती है कि कल इसके साथ झगड़ा हो गया, आज सुबह सुनील खराटे को धमकी में उन्होंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की है। तो वहीं नितिन कदम को धमकियां मिलने के कारण उसे हार्ट अटैक शरीक आया और वो आईसीयू में भर्ती। ऐसी बढ़ने रही स्थिति जहाँ पर जान पर बनाए और लोग चुनाव लड़ते हैं। हमारे साथ में कार्यकर्ता है मिलिंद कहाड़े, जो युवा स्वाभिमान के, बाड़ू इंगोरे ये भी युवा स्वाभिमान के, और अनंतराव जी गुड़े जो शिवसेना के माजी खासदार है और बडनेरा से आमदार का चुनाव लड़ चुके हैं। सबसे पहले हम अनंतराव जी बडनेरा के लोग किस प्रकार सोचते हैं, क्या उनके रहते, किस प्रकार का उनको नेता चाहिए? देख कैसा है, पहले बडनेरा निर्वाचन क्षेत्र जो था जी, वो देहात, खेड़े पाड़े और शहर में बटा हुआ था। पूरा नांदगांव, खंडेश्वर और अमरावती का बाहर का एरिया, गाड़गे नगर का पट्टा, पूरा गाड़गे नगर का पट्टा वो बडनेरा में था। तो हमने वही चुनाव 4 बार जीते हैं, 4 बार जो हमने देखा है वही हमने चुनाव वहां पर का है। अभी अमरावती शिवसेना का चुनाव 2 बार, ये तो एक बार पति बनने रहे। अभी जो निर्वाचन क्षेत्र बना है बडनेरा, वो निर्वाचन क्षेत्र मैक्सिमम ज्यादा से ज्यादा अगर शहरी भाग में है। भातकुली तालुका है, अमरावती तालुके के कुछ एरिया है, लेकिन शहरी है और शहर बहुत बढ़ रहा है। जो ये निर्वाचन क्षेत्र है वो निर्वाचन क्षेत्र में ग्रामीण इलाकों से बड़ी मात्रा में लोग आकर वहां स्थायी हुए हैं। और कॉलोनी की कॉलोनी का कॉलोनी हो रहा है। तो इसीलिए ये बडनेरा ऐसा विस्तृत हो गया है। रोज नया लेआउट गिर रहा है, नए प्लांट बेचे जा रहे हैं, नए लोग वहां आ रहे हैं रहने के लिए। तो इसीलिए और मिक्स सारी बस्ती हो गई जी, सारी मिक्स वस्ती हो गई आसपास। तो इसीलिए आज बडनेरा का जो अंदाजा था, ये एरिया में हमारे वोट होते थे जी, ये एरिया में हमारे वोट मिलते थे, वो जो अंदाजा है वो अंदाजा ये 2024 के विधानसभा में नहीं लग रहा है। तो इसके ऊपर अब कहां से कितना वोट होता है, कौन लोग कितने परसेंटेज में वोट करते हैं, सबसे बड़ी बात तो चंदुबो यह है कि लोग किसका परसेंटेज ज्यादा होता है जी। लोग वोटिंग के लिए बाहर नहीं निकलते। मैं अभी पार्टी की बात कर रहे जो सवाल पूछा है उसके ऊपर पहले तो मैं मतदाताओं से नम्र निवेदन करूंगा कि मतदान करना हमारा हक है और कर्तव्य भी है। लोगों ने घर के बाहर निकलना है, मतदान करना है। मतदान करना बोले तो देश को एक अपना योगदान देना है, राज्य को अपना योगदान देना है। अगर आप गलती से उठते, फिर अगर गलती से सरकारें बैठी है तो फिर आपको बोलने का सीधा शासन में भागीदारी वोट देके बोलने का अधिकार नहीं है। तो इसीलिए मतदाताओं ने जाकर मतदान करना जरूरी है।
मैं सबसे निवेदन करता हूं, अभी भी निर्वाचन आयोग की चिट्ठियां लोगों के घर तक पहुंची नहीं। मेरा खुद का मेरे घर के 4 वोट 4 जगह पे है जी। 4 जगह पे है। एक तरफ निर्वाचन आयोग ये सोच रहा है कि वोटिंग का परसेंटेज बढ़ाए, ये सोच रहा है, और दूसरी तरफ एक जगह पर वोट नहीं है। अगर मैं देखूं तो मेरी मिसेस का वोट एक जगह है और उसका, अगर मेरा वहां नहीं है तो मैं निकल जाता घरों। तो मतदाताओं ने अपना वोट कहा है, यहाँ आज से चेक कर लीजिए, उसको देख लीजिए और कल जाकर वोट कीजिए। तो ऐसी स्थिति सारे निर्वाचन क्षेत्र में है, बंडेरा में ऐसी स्थिति है। तो आज तो बंडेरा में ये कोई अंदाजा नहीं आ रहा कि किस प्रकार से किधर से वोटिंग होगी और किसका परसेंटेज बढ़ेगा, उसके ऊपर बंडेरा का इलेक्शन है। क्या लगता है आने वाले समय में, जैसे बता रहे कि वो पूरा बडनेरा मतदार संघ बिखरा हुआ है। पहले ऐसा होता था भाई ये इसकी बस्ती, ये इसकी बस्ती, पूरा पूरा वहां का एक लीडर हुआ करता था, पूरा वोट बैंक अपने पास में आता। आज हर जगह नए लोग आना चालू हो गए, माइग्रेटेड लोग अमरावती में। आप नई पीढ़ी से आते, नई पीढ़ी अभी क्या सोचती है मतदान के बारे में? असं आहे, बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीतच अमरावती शहरी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राचा जो समावेश झाला आणि शहरामध्ये जे आता म्हटलं की लेआउट नवीन लेआउट होत आहेत आणि त्यामध्ये लेआउट झाल्यानंतर नवीन नागरिकांची संख्याही वाढत आहे. परंतु आमदार रवी राणा गेल्या 15 वर्षापासून बडनेरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि पहिल्या वर्षापासूनच युवा स्वाभिमान पार्टी, त्या युवा स्वाभिमान पार्टीच्याच माध्यमातून आम्ही निवडणूक लढलोय. यावेळेला या मतदान क्षेत्रामध्ये असं म्हटलं की वस्ती असतील, की या वस्तीचा एखादा लीडर असेल, तर आम्ही, मला वाटतं ह्या जे छोटे छोटे लीडर्स ज्या ठिकाणी ते काम करत होते, तर त्यांना तर विचारात घेतलंच आहे. परंतु हा सगळा कार्यक्रम होत असताना आमच्या पार्टीने स्वतः ठिकठिकाणी आपले स्वतःचे ऑफिसेस तयार करून त्या ठिकाणी फॉर्म नंबर 16 असेल, फॉर्म नंबर 17 असेल, फॉर्म नंबर 6 असेल, यासाठी आम्ही आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी तो ड्राईव्ह केला होता. आणि इलेक्शन कमिशनलाच पूर्ण वेळ दोष न देता माझं म्हणणं की आपण निवडणूक लढलो तर हे आपल्याही कार्यकर्त्यांची एक भारताचे नागरिक म्हणून सजग जबाबदारी बनते की या नागरिकांना आपण त्या ठिकाणी मदत करणे. दुसरी अशी गोष्ट आहे की आता मतदानाचं पर्सेंटेज वाढवण्या संदर्भात ज्या नेहमीच ओरड असते, प्रत्येक इलेक्शन आलं की आपण ती ओरड करतो. परंतु प्रत्येकाकडे आपल्या स्मार्टफोन, आम्ही असं करतो की 90% मोबाईलकडे, 90% लोकांकडे स्मार्टफोन आहेतच. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे ऍप दिलेले आहे, त्याच्यानंतर जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे आपल्याला वेबसाईट दिली आहे, त्या माध्यमातून आपण आपलं नाव शोधू शकतो आणि तिकडे वोटिंग करायला जाऊ शकतो. परंतु मुळात आपल्यामध्ये ती उदासीनता नसावी, आपण वोटिंग करायला उत्साहाने गेलं पाहिजे. जसं आपण दिवाळीचा पर्व 5 दिवसाचा मनवतो, तसा हा लोकशाहीचा पर्व जो 5 वर्षातून एकदा येतो, हा लोकशाहीचा उत्सव आहे. आणि संविधानाने मला तो दिलेला अधिकार आहे, माझ्या या एक वोटावरती हे भवितव्य बदलण्याचा अधिकार मला दिला. तर आपण त्या सगळ्या ठिकाणी अधिकार बजावला पाहिजे. मी आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण पॉलिसी मेकर्स त्या ठिकाणी पाठवतो, त्या सदस्यांना ज्या ठिकाणी पाठवतो विधानसभेमध्ये, ते आपले कायदे तयार करतात, ते आपल्या पॉलिसीज ठरवतात. तर आपण जेव्हा बाकीची महागाईची करतो, कधी आपण पॉलिसीज वरती बोलतो, कधी आपण कायद्यांवरती बोलतो, तर तो बोलण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपण योग्य उमेदवार त्या ठिकाणी निवडून पाठवला असेल. तर आपण वोट करा. क्या लगता है बाड़ू हो, जो बडनेरा में वर्तमान में अभी स्थिति चल रही है, पिछली बार यहाँ देखे 55% के आसपास वोट हुआ था, क्या कार्यकर्ता निकालने में कमजोर हो जाते हैं या लोगों में अभी इंटरेस्ट नहीं रहता? क्योंकि 45% लोग निष्क्रिय है, यह निष्क्रियता कहीं ना कहीं गलत उम्मीदवार आगे भेज देती है। हाँ, हो सकता है वैसा, क्योंकि जो लोगों को जो वोटिंग करने को जो जाना है, उनमें इंटरेस्ट नहीं है। और ये सरकार ने उसके लिए कुछ योजनाएं करनी चाहिए कि हर आदमी वो वोटिंग बूथ पर जाए और अपने सही उम्मीदवार को चुने, क्योंकि ये विधानसभा का इलेक्शन है और इसमें अपन जो प्रतिनिधि जो चुन के देते हैं, वो अपने क्षेत्र का विकास करता है। और अपने क्षेत्र का विकास अच्छी तरह से और अच्छे आदमी करने के लिए सभी लोगों ने वोटिंग बूथ पर जाके अपना वोटिंग करना है। अगर आप वोटिंग करने नहीं जाएंगे तो फिर गलत आदमी चुन के आएगा, और गलत आदमी अगर चुन के आ गया तो फिर वो खुद का ही विकास करेगा, वो लोगों के विकास के तरफ नहीं देखेगा। अभी जो आपने बात की बडनेरा विधानसभा का, तो बडनेरा विधानसभा 15 साल पहले ग्रामीण क्षेत्र में मोड़ा जाता था,
कोई विकास नहीं था 15 साल पहले, लेकिन जब से रविभाऊ राणा आमदार बने बडनेरा विधानसभा क्षेत्र के, तब से जो विकास हुआ है, तो आज जो बडनेरा विधानसभा क्षेत्र है वो शहरी भाग में गिना जा रहा है। आप देख लीजिए, भातकुली सर्कल है, अंजनगांव बारी सर्कल है, आज अपन वहां पर अगर गए तो सीमेंट रोड बने हुए हैं, तो विकास के कार्य हुए हैं। भातकुली में तहसील आई हुई है, यानी ये जो फ्लाईओवर है, उड़ान पुल है, अंडरग्राउंड ये है उड़ान रेलवे पुल अंडरग्राउंड। का, हाँ। तो ये जो विकास हुआ है रवि राणा जी के कार्यकाल में, 15 साल के कार्यकाल में, वैगन फैक्ट्री का काम हुआ है, अपने यहाँ एयरपोर्ट का काम हुआ है, और शासकीय मेडिकल कॉलेज आया है। ऐसे विकास के काम जो है वो रवि राणा जी ने अपने मतदार संघ में केंद्र से और राज्य से खींच के लाए है। उसमें माजी खासदार नवनीत जी राणा, उनके प्रयासों से, और एक ही घर में जैसा हम खासदार नवनीत जी राणा थी सांसद, और अपना एमएलए रविभाऊ राणा थे, तो उनकी मिली जुली जो काम करने का तरीका था, और दोनों मिलके विकास के लिए लड़ पड़ते थे, और दोनों मिलके यहाँ पर बडनेरा के लिए इन्होंने भरपूर विकास का काम किया हुआ। तो एक ऐसा रहता है, खासदार अलग आमदार अलग। अब ये अपने खासदार चुन के दिए हुए, यहाँ पर सांसद चुन के दिए, तो विरोधी पक्ष में है। वो ये यही करेंगे कि मेरे पास निधि नहीं है, मेरे को सरकार निधि नहीं दे रही, मैं काम नहीं कर सकता। अब जनता ने जो चुन के दिया वो तो विकास के लिए दिया है, लेकिन वो तो 5 साल तक के यही बोलेंगे कि मेरी सरकार नहीं है, मेरी कोई सुनता नहीं वहां पर। तो ये अगर यहाँ पर जो अगर नवनीत राणा चुन के आती थी, तो वो सरकार में केंद्रीय मंत्री रहती थी, और अपने जो बडनेरा विधानसभा क्षेत्र का या अपने जिले का बहुत विकास होता था। क्या लगता है, इन्होंने कहा कि 15 साल पहले विकास रुका हुआ था, क्या किसी आमदार के आने से बिल्कुल विकास की प्रक्रिया रुकी रहती है या निरंतर चलने वाली है? अब रवि राणा, अब नवनीत राणा नहीं है तो क्या अमरावती का विकास रुक जाएगा? नहीं, मेरे को तो कुछ नया कुछ दिख नहीं रहा जी। जब से मैं सांसद था, मेरे सांसद के पहले से अमरावती एयरपोर्ट का काम चल रहा है धीरे धीरे। मैं जब सांसद था उस वक्त भी उसके ऊपर पैसे आए थे। ऐसे शहर की जरूरत कितनी है, उस वक्त भी चार्टर फ्लाइट वहां आते थे। तो एयरपोर्ट का काम कोई आज नहीं बना, 25 साल हो गए एयरपोर्ट का काम और चलते रहेगा ये। नंबर 2, जो अमरावती वैगन फैक्ट्री आई, यहाँ जो प्रतिभाताई पाटिल देश की राष्ट्रपति जी थी, उस वक्त अमरावती में वैगन फैक्ट्री को मिली। वैगन फैक्ट्री आज पूरी तैयार हो चुकी है, शुरू क्यों नहीं हुई? पूरी तैयार हो चुकी है। जिस वक्त मैं सांसद था उस वक्त हमने अमरावती, उस वक्त भी प्रतिभाताई पाटिल राष्ट्रपति थे, अमरावती रेलवे स्टेशन का इनॉग्रेशन था, उद्घाटन हुआ, मैं उस उद्घाटन में था। लालू प्रसाद जी थे रेलवे मंत्री, प्रतिभाताई पाटिल थे, स्टेज पर मैं था। मैंने वहां बड़ा भाषण भी उस वक्त दिया था। उस वक्त भी रेलवे स्टेशन का हुआ। देखो कैसा है, क्रेडिट इस प्रकार का होना चाहिए। अमरावती में आकाशवाणी केंद्र नहीं था, अकोले में था, नागपुर में था, यवतमाल में था, लेकिन अमरावती डिविजनल हेडक्वार्टर होने के बाद भी यहाँ पर आकाशवाणी केंद्र नहीं था। और सरकार की पॉलिसी ये हो गई थी कि नया हमको ये बनाना नहीं है। एफएम की पॉलिसी आई थी, एफएम की पॉलिसी आई थी, और नया एयर स्टेशन बनाना नहीं, ऐसा सरकार ने ठहराया था। उस वक्त मनोहर जोशी लोकसभा के स्पीकर थे, हमने आकाशवाणी केंद्र लाया, आकाशवाणी का वहां भूमि पूजन कराया। जिस दिन मैंने भूमि पूजन कराया उस दिन आकाशवाणी केंद्र मंजूर भी नहीं हुआ था, लेकिन मनोहर जोशी ने उसका भूमि पूजन किया, बाद में आकाशवाणी केंद्र मंजूर हुआ। आज आकाशवाणी केंद्र पूरा हुआ। एक मिनट, मोथा में देखो, मोथा में यहाँ पावर जनरेट हो सकती है, किसी को ध्यान में भी नहीं आया। हमने वहां 2 मेगावाट का प्रोजेक्ट लगाया, ट्रायल करके वहां 2 मेगावाट लगा, आज वहां 6-8 मेगावाट हो गए। तो मुझे ऐसा लगता है इस प्रकार से अगर आप पूरे अमरावती जिले में घूमेंगे तो जिले में ऐसा गांव नहीं है जो गांव में अनंत गुड़े ने काम नहीं किया। लोगों ने खासदार की बातें कर रहे हैं, हम बडनेरा विधानसभा की मैं बडनेरा की भी बात कर रहा है, जी, तो मैं वही कर रहा है। तो बडनेरा में मेरे को ऐसा नया कुछ दिखा नहीं।
मंडेरा में नया कुछ दिखा नहीं। आज मंडेरा में देखो हमने सांस्कृतिक भवन यहाँ बनाया, मैं सांसद था उस वक्त, मनोहर ऋषि मुख्यमंत्री थे। आज मंडेरा में एक सांस्कृतिक भवन नहीं है। अमरावती जिले के लिए हो गया ना? नहीं जिले की नहीं, शहर हर शहर बटा हुआ है ना। बडनेरा झाला आहे. बंडनेरा तो अलग आहे, बंडनेरा बडनेरा व्हायला पाहिजे। सांस्कृतिक केंद्र झालेलं आहे. बंडनेरा मध्ये देखील बडनेरा जसं सांस्कृतिक इथं केंद्र झालं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवन झालं, तसं संत तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवन बंडनेरा मध्ये अशा प्रकारचं व्हायला जिला पाहिजे। स्टेडियम भी यहाँ पे है, अशा प्रकारचं झालं भी पाहिजे। है, बड़ा तरण ताल भी, मतदारसंघ है। हर एक जिले में एक होना चाहिए। हर जगह आईटीआई अलग अलग रहेगा देखो, ना। आईटीआई देखो, यहाँ आईटीआई है। बहुत पहले से अब है। वहाँ का मैं लड़का स्कूल जाता था जब से आईटीआई है वो। वहाँ का बच्चा यहाँ तक आ नहीं सकता। ये अब- शहर तो अमरावती शहर में आ रहा ना बडनेरा तो अभी। नहीं, फिर भी अगर बस्ती बढ़ गई है, विस्तृत हो गई है, तो वहां भी फैसिलिटी होना क्या ना। लगता है विकास के क्या मायने, क्या विकास एग्जैक्टली, क्या किस चीज को हम विकास कहेंगे? केवळ रोड रस्ते नाल्या ये कोई विकास नहीं है। आता असं झालं, रोड रस्ते रविराज नाल्या हे यांनी कोई विकास नाही. विकास केला नाही हे समीकरण झालं. त्याच्यामुळे जे रोड आहे तेही तेवढेच गरजेचे आहे. अन्न वस्त्र निवारा जर आपण मूलभूत गरजा विचार करतो म्हटलं तर त्यामुळे ज्या ठिकाणी लेआउट होत आहे, जे मुख्य रस्ते आहेत, जसं साईनगरचा रस्ता असेल, जसं नगर ते छत्री तलावचा रस्ता असेल, जसं नगर ते राजापेठ असेल, हे सर्व जे रस्ते आहेत, जो मुख्य रस्ता आहे आपला बडनेरा रेल्वे स्टेशन पासून तर पॉवर हाऊस पर्यंत, हे रस्ते करणं तेवढंच महत्वाचं. आणि हे विकास कामांच्या अंतर्गत रस्ते म्हणतात. जसं नगरोत्थानच्या संदर्भात आपण विचार केला, नगरोत्थानचा निधी येतो. नगरोत्थानचा निधी आल्यानंतर नगराची संबंधित जे आपल्याला काम करायचं आहे, तो काम आमदारच निधी खेचून आणतो ना. आणि जो आमदाराला जो वार्षिक निधी मिळतो त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये 2000 करोड रुपयाचे कामं झाले. त्याच्यामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, काही ठिकाणी खडीकरण असेल, काही ठिकाणी पांदन रस्ते असेल, काही ठिकाणी डांबरीकरण असेल, त्या ठिकाणी जे ओपन स्पेसेस आहे, ज्या अनेक वर्ष महानगरपालिकेने बऱ्याच ठिकाणी लेआउट पाडताना त्यातले 8 ते 10 प्लॉट आपल्याकडे ठेवून घेतले की ते विकून आम्ही त्याचं डेव्हलपमेंट त्या लेआउटचं करू. परंतु अद्यापर्यंत महानगरपालिकेला ते जमलं नाही. कारण महानगरपालिकेतलं जे अतिशय नगरसेवकांचं असेल, तिथल्या लोकांचं असेल, त्या गलिच्छ राजकारणामध्ये ते सगळ्या गोष्टी राहून गेल्या. कशाचे परंतु जर विकास जर झाला हरिभाऊ राणा तर यांनी लोक open spaces मध्ये- मतदान करतात. open spaces मला मध्ये सातत्यानं सभागृह 3 वेळा दिले. लोकांना मतदान केलं. 3 बार रविराणा को चुन के दिया। नाही खासदारीची गोष्ट करतो हाँ। मी. खासदाराची मिलिंद भाऊनं म्हटलं की खासदार यावेळेस पराभूत झाल्या, खासदारांनी पैसे, जर खासदारांचा विकास जर जिल्ह्यामध्ये दिसला असता तर लोकांना पुन्हा मतदान केलं असतं. केलं ना. नहीं अब 5,06,000 लोकांनी मतदान केलं ना. अब ऐसे भी जिल्ह्याच्या अनंत राव जी, विकासाला हमने ऐसे आणि पहले मला चर्चा ते की ज्या कहीं पे लोकसभेमध्ये भी आवाज जो रेस केला नवनीत राणांनी आणि ज्या पद्धतीने निधी खेचून आणला, ठीक आहे, एअरपोर्ट तेव्हा सुरू झालं होतं, तेव्हाच्या काळाची ती गरज होती. परंतु आज 2024 मध्ये जेव्हा आयटी इंडस्ट्री एवढ्या मोठ्या लेवलवरती जाते आहे, अमरावती विभागीय ठिकाण आहे, विभागीय आयुक्ताचं ठिकाण आहे, तर या ठिकाणी एअरपोर्टचं मी आता परवा आपले केंद्रीय सरकार मंत्री कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान काम पूर्ण झालंय. एटीसी टॉवरचे काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी सिग्नल सिस्टीम आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या सुविधा आहेत त्या पूर्ण व्हायच्या बाकी आहेत. आणि पॅसेंजर विमान जे असतं आपण होणार आहे महाराष्ट्रातली, ते सुरू परवानगी लागणार आहे. ते परवानगी माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलं. 1 मिनिट. वैगन का नाही एअरपोर्टचं देखील माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे प्रधानमंत्री यांनी ते याचं उद्घाटन केलं. आज उद्घाटन करून 2 महिने झाले, परंतु उद्घाटन करूनही तिथून सर्व्हिस सुरू झाली नाही. म्हणजे मग आपण काय समजायचं, विमानतळ पूर्ण झालं की नाही झालं? विमानतळ पूर्ण झालं म्हणजे अपूर्ण विमानतळाचं अपूर्ण विमानतळाचं काम सुरू झालं. बिल्डिंग जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं आणि तो पुतळा कोसळला, तशी परिस्थिती विमानतळाची होणार आहे काय? निश्चित उद्घाटन केलं ना निश्चित होणार नाही. माननीय प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. उद्घाटन केलं म्हणजे साऱ्या माणसांना नाही, त्याच्यामध्ये एखाद्या खासदाराने गेलं, फित कापली, आमदाराने त्याच्यामध्ये गेलं, technically माननीय आपण प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन करून गेल्यानंतर आज आचारसंहितेमध्ये तिथं 2 महिन्यापासून सर्व्हिस सुरू झाली, सेवा सुरू सुरू होणार झाली. होती. त्याच्या अंतर्गत आवश्यक आपल्याला आहे. परवानगी मिळाली तर ती विमान उड्डाणं थांबू नये म्हणून ती उद्घाटनाची प्रक्रिया पार पडली आणि मला त्या सगळ्या प्रोसिजर कम्प्लीट झाल्या. आता फक्त त्या ठिकाणी जो एक जंगली प्राण्यांचा वावर आहे तो त्या ठिकाणी थांबेल आणि तिथे जे प्राणी आहेत स्थलांतरित केलं जाईल आणि त्या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात कागदपत्राचे जे व्यवहार आहेत ते पूर्ण झाले. ते स्थलांतरण झाल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्यात येईल. प्रक्रिया पूर्ण झालेली असते म्हणून त्या ठिकाणी लोकार्पण होतात, परंतु काही त्याच्यानंतरही
वन्य प्राण्यांची त्या ठिकाणी समस्या उद्भवली ती वेळेवरती लक्षात त्या ठिकाणी दिसली की वन्य प्राण्यांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. तर ते स्थलांतर जेव्हा होईल तेव्हा निश्चित मराठी आजपासून 30 ते 40 दिवसामध्ये विमानतळ निश्चित आपलं सगळ्या प्रवाशांसाठी सुरू होईल. 25 साल लग गए एयरपोर्ट बनने को और 25 साल बाद, करीब 25 साल हो गए, 25 साल बाद अब विमान वहां पे उड़ने की तैयारी, ऐसा बता, लेकिन जब तक विमान उड़ नहीं जाता और रेगुलर शो, क्योंकि कई बार हमने कई सेवाएं शुरू हो जाती लेकिन उनकी फ्रीक्वेंसी नहीं मिलती है, दूसरे टेक्निकल कारणों से कई बार ऐसी सेवाएं बंद भी कर दी जाती, तो इन सारी चीजों की व्यवस्था बनी रहे। हम बात कर रहे थे मिलिंद से कि आखिर विकास यानी किस चीज को, रोड, सड़क, पानी, इसके अलावा बहुत सारी चीजें होती है, एजुकेशन की बात होती है, रोजगार की बात होती है, किसानों की बात होती है। बात है कि विकास यानी हर आदमी संतुष्ट रहे, संतुष्टि किस प्रकार हम उसको दे सकते, इसके लिए प्रयास, और उस प्रयास में वर्तमान आमदार जो 3 टर्म से लगातार कार्यरत, अब चौथे टर्म में चुनाव लड़ने जा रहे हैं, तो लोगों ने वोट क्यों देना चाहिए? पिछले 15 साल के काम उनका किया, तो वापस चौथी बार जब आप वोट मांगने जा रहे हैं तो क्या डाटा आप सामने रख सकते हो? बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास केला जो अमरावती जिल्ह्यामध्ये कुठल्याही मतदारसंघात झालेला नाही. ज्यामध्ये शैक्षणिक धोरण असतील, सांस्कृतिक धोरण आहे, शेतकऱ्यांचा विकास आहे, तळागाळामध्ये राहणाऱ्या झोपडपट्ट्यांचा विकास आहे. या संदर्भात सगळ्या विकास कामांचा जर आपण विचार केला तर हे विजन फक्त आणि फक्त आमदार रवी राणांकडे होतं. म्हणून त्यांना 3 टर्म त्या लोकांनी निवडून दिलं. त्यामध्ये आपण जर बघत असेल की अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू की ज्या लोकांना ज्यांचं शिक्षण कमी आहे परंतु ज्यांना या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भात समस्या निर्माण झाली त्यांना 20 ते 25,000 रुपयापर्यंत लोड गाडी सुद्धा आपण दिली. ती तेवढी त्यांना महाग असते. तेव्हा सरकारचं कोणतंही धोरण नव्हतं, त्यांना कुठल्याही प्रकारचं लोन नव्हतं. तो त्यांचा रोजगार सुरू झाला. आज त्याला 500 रुपये रोज जरी मिळाला तरी त्याचं घर झालं त्यांना, तो त्याच्यासाठी रोजगार आहे. दुसरी गोष्ट असे आपण विकास. शैक्षणिकच्या संदर्भात विचार केला. लोड गाडी दिला हा विकास आहे. नाही विकास आहेच ना. लोड गाडी जे दिला हा 100 विकास लोक आहे. जे 100 अरे लोक लोड गाडी देण्यापेक्षा जर पेढीचं धरण पुढे झालं असतं, जो रोजगार आहे ना, दुसरी नाही गोष्ट नाही, पेढीचं धरण जे सुरू झालं असतं कम्युनिकेशन तर मोठ्या प्रमाणात भोई आणि कोळी समाज या भागात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट सांगतो पेढीचं धरण जर झालं असतं, पेढीच्या धरणासाठी काहीच केलं गेलं नाही. फिश हब या ठिकाणी पेढीच्या धरणासाठी काहीच केलं गेलं नाही. फिश हब सगळ्यात मोठं या ठिकाणी बडनेरा मतदारसंघात होत आहे. मी सर्वांगीण विकास सांगतो म्हणजे तळागाळापासून वरवर येतो सांगतो ना. त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आपण आणलं. या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं. सांस्कृतिक भवन सुनील देशमुख जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यानंतर रेल्वेचे जे नितीन गडकरी आहे परिवहन मंत्री होते, तेव्हा 383 कोटी रुपयाची अमरावतीतल्या काँक्रिटीकरणाची योजना बनली. ते 383 कोटी रुपयाचे काँक्रीटचे रस्ते अमरावती जे विधानसभा पंचवटी चौकापासून तर बंडेरा अमरावती विधानसभा मतदारसंघात झाले. बडनेरा निधी होता पूर्ण पंचवटी जेव्हा चौकापासून तर देवेंद्र बंडेरा फडणवीस पर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री होता. झाले, तो तिथं होता. त्याच्यानंतर जो या ठिकाणी बडनेरा तो तिथं होता. मतदारसंघात निधी आणला तो निधीच्या माध्यमातून एका मला एक मोठं असं काम ज्योतिरादित्य दाखवा, सिंधिया मोठं काम. जेव्हा उड्डाण मंत्री बनले, ज्योतिरादित्य सिंधिया जे उड्डाण मंत्री बनले तेव्हा 230 कोटी रुपये अमरावतीच्या विमानतळासाठी नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये आवाज उचलला. त्याच्यानंतर ते आले, त्याच्यानंतर ते काम पूर्णत्वास गेलं. तोपर्यंत ते काम पूर्णत्वास गेलं नव्हतं. जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया आले, मंत्री झाले, त्याच्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावती विमानतळाच्या संदर्भात न्यायालयामध्ये वाद विचारला. गव्हर्नमेंट तो अमरावतीचं का होत नाही आहे, विमानतळ अमरावतीचं का होत नाही, शासनाला हा विचारा. आधी ती केस कोर्टामध्ये आहे, त्याच्यानंतर कोर्टानं सगळ्यांना नोटिसा पाठवल्या. जेवढे संबंधित लोक आहेत संबंधित लोकांना नोटिसा पाठवल्या, नोटिसा सर्वांना आल्या आणि त्या नोटिसाच्या मुळे मग सरकार जागा झालं, सरकारनं काम सुरू केलं. 230 कोटी रुपयाचा निधी जेव्हा एअरपोर्टला मिळाला तो ज्योतिरादित्य सिंधियाच्या माध्यमातून मिळाला तेव्हा काम सुरू झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे. जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे तो बडनेरा मतदारसंघात दिला. याचं एकमेव कारण आहे कारण बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमच्या ठिकाणी प्रयत्न केले. आज 230 कोटी रुपयाचा टेंडर लागला. कंपाऊंड वॉलसाठी जागा मिळालेली आहे. कंपाऊंड वॉलचं काम टेंडर लागलं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शिकायला 100 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेशही मिळाला, जे कॉमन एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतो. त्यानंतर आपण पाहिलं की रेल्वे कारखाना ठीक आहे, बरोबर आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तेव्हा आम्ही तरुण वयामध्ये राजकारणामध्ये जो कॉलेजचा होतो तेव्हा साहेब त्या ठिकाणी स्टेजवर होते. सगळ्या बरोबर लालू प्रसादजी यादव तेव्हा रेल्वे मंत्री होते. जिल्हा स्टेडियम वरती तो कार्यक्रम झालेला होता. त्या ठिकाणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या दुसऱ्यांदा अमरावतीमध्ये येत होत्या. तर मॉडेल रेल्वे स्थानक असेल, रेल्वे त्यावर उद्घाटन झाले, बरोबर आहे. पण उद्घाटन झाल्यानंतर तो कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी जो फॉलोअप लागतो, जे त्या ठिकाणी पाठपुरावे करावे लागतात, जे निधी वेळोवेळी उपलब्ध करून द्यावे लागतात, ते केवळ आणि केवळ आमदार रवी राणा यांनी करून दिले. आणि बडनेरा मधल्या तिथले जेवढेही तरुण आहेत
जे त्या ठिकाणी इलिजिबल आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला. आणि बडनेरामध्ये रविभाऊ राणा यांच्या घरी कोणीही व्यक्ती आला तरी तो आजपर्यंत कुठून त्यांचं काम घेऊन आलेला असेल, ते काम त्याचं नाही झालं असं आजपर्यंतचा इतिहासात नोंद नाही. आणि भविष्यातही सर्व मतदारांचा त्यांच्यावरती विश्वास आहे की रवी राणा त्याच्यापेक्षा नको, जातीपातीचा राजकारणाचा एवढा बडनेरा मतदारसंघाला शाप आहे की तुम्ही 5 वर्ष विकास काम करा, लोकांच्या संपर्कात करा. अगदी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जातीय समीकरणावर येतात. परंतु या जातीय समीकरणाला मागे टाकून आमदार रवी राणांची छबी जर समोर उभी केली तर आमदार रवी राणा प्लस कुठली जात दिसत नाही, तो 0 दिसतो इक्वल टू रवी राणा दिसतात. आमदार रवी राणांचं नाव घेतलं तर या बाजूला रवी राणा दिसतात, बाकी उमेदवारांचं नाव घेतलं तर कोणता जाती येतात आणि मग त्यांची इमेज दिसतात. तर रवी राणा अशी एक इमेज आहे की रवी राणा इज इक्वल टू रवी राणा. रवी राणाला कुठली जात लागू होत नाही, रवी राणा लागू होत नाही, रवी राणा जाती का समीकरण हवी होत्या बडनेरा. रवी राणा जनतेचा माणूस आहे, जनतेमध्ये मिसळणारा म्हणून तो निवडून येतो. जातीचं समीकरण, धर्माचं समीकरण संपूर्ण देशात आहे. अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यातही प्रत्येक मतदारसंघात जातीचं समीकरण आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये या जातीच्या समीकरणाचा प्रचंड अनुभव घेतलाय. त्यामुळे जातीची समीकरणं प्रत्येक निवडणुकीत येतातच. आजही जर आता प्रत्येक मतदारसंघ वाईज जर बोलल्या गेलं प्रत्येक मतदारसंघाच्या विषयी, तर प्रत्येक ठिकाणी जातीचं मतदारसंघ किती आहे याचा विचार केला जातो. इन सब चीजों में रवि राणा की कोई, वहां पे हमको पता है कि कोई जाति नहीं है, उसके समाज का लगता है कि 100 वोट भी होंगे, उसके बावजूद 3 टर्म से रवि राणा वहां चुनकर आया. तो वहां जाति का समीकरण का काम नहीं कर रहा. वहां जाति विशेष के लोग नहीं है कि किसी को हराने का काम करे, किसी को गिराने का काम करे. फिर रवि राणा में क्या है ऐसा कि वो बिना जाति के भी असा है की मी लोकसभेत निवडून यानी आलो, उससे ऊपर भी कुछ है. नहीं, मेरे नहीं. पूछना है. लोकसभेत मी निवडून आलो तर माझ्याजवळ जात नव्हती, आपके पास नहीं, बराबर है. माझ्याजवळ जात नव्हती, पण तरी मी निवडून आलो होते. तो ओपन मध्ये आलो, खुल्या मतदारसंघात. असं नाही का बा राखीव मतदारसंघ होता, खुल्या मतदारसंघात निवडून आलो. शेवटी असं होते की मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळांमध्ये मताची विभागणी कशी होते, कोण कसा उभा राहतो, कोणाकडे कसे मतं जातात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होत लोक करत असतात. आजही बडनेरा मतदारसंघातही जी काही निवडणूक होऊन राहिली त्या निवडणुकीमध्ये जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात आहेच. आता कोण याच्यामध्ये भारी होते हे भविष्यामध्ये सांगणार आहे. अचलपूरमध्ये विचार केला तर अचलपूरमध्येही जातीचं समीकरण आहे. तिकडे मोर्शीमध्ये विचार करा तर तिथेही जातीचं समीकरण प्रत्येक मतदारसंघात होते. खऱ्या अर्थानं 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून. लोकांनी या जाती व्यवस्थेतून बाहेर यायला पाहिजे. मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो आणि तेव्हा आम्हाला मुसलमानांची मतं मिळत नव्हती. आम्ही हिंदुत्वाच्या ताकदीवर निवडणुका लढत होतो. पण मी निवडून आल्याबरोबर पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर ते लाल खडीचं जे कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानाची भिंत बांधून दिली. मी हा विचार नाही केला मला एक मत मिळालं की नाही मिळालं. मी पाहिलं ते कब्रस्तान, ते आवश्यकता होती. कारण कुत्रे तिथं जात होते, जी गाडलेली जी प्रेत आहे ती उखरत होती, म्हणून तिथं कंपाऊंड वॉलची मी 14 लाख रुपये दिले. तेव्हा 14 लाख म्हणजे खूप होते. आज 140 लाख रुपये होते त्याचे. तर ते 14 लाख रुपयाचं पूरक लाल खडीवरचं कंपाऊंड वॉल. त्याच्यामुळे विकास करताना आपण केवळ एका मतदारसंघाचे खासदार आमदार नाही, आपण पूर्ण राज्याचे आमदार आहोत. डेव्हलपमेंट का अधिकार तो आणि आपण कोणत्या एका माणसाचा नाही. आपल्याला किती लोकांनी मतदान केलं यापेक्षा माझ्या मतदारसंघात किती लोक आहेत त्या सर्वांचं काम आपण केलं पाहिजे. ही भूमिका लोकप्रतिनिधीची असलीच पाहिजे. हीच भूमिका यहाँ पर 100 भी नहीं है बडनेरा मतदारसंघ में, तो भी 15 साल से चुन के आ रहे. क्यों चुन के आ रहे? जो उनके घर को जो लोग आते हैं, जो विकास के लिए आते हैं, कोई काम रहता है, वो कभी उनको जात नहीं पूछते. कोई भी रहो, मुस्लिम, बौद्ध, कोई पटेल रहो या कोई भी समाज का रहो, उसको कभी उन्होंने जात पूछी नहीं. कोई भी आया उसका काम कर देना. उन्होंने पहली अहमियत ये रखी है कि लोगों का काम होने को होना. अपने को लोगों ने चुन के दिया विकास के लिए. लोगों मी चंद्रभाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खुलेआम एक गोष्ट बोलतो. अभी जात का विषय कहाँ आता है? सगळ्या लोकांजवळ चालली ही तुमचं अमरावतीमध्ये की रवी राणा माझे चांगले मित्र आहे आणि रवी राणाला मी 2 कामं सांगितली गेल्या 5 वर्षापासून, एकही झालं नाही. माझा माणूस आणि माझ्या स्वतःचे नव्हते, समाजाचं काम होतं, लोकांचं काम होतं.
तो जो माणूस आहे तो माणूस 4 वेळा जाऊन आला. मी फोन फोन करून सांगितलं का तो आलाय, त्याला बोललेही, त्याचे निवेदनही घेतले, पण काम मात्र झालं नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मला इतरांचा ऐसा होता है कई बार कि नहीं। संगठन काम कर नहीं पाए, असं कभी असं होत होता है, नाही. उससे असं नाराजी असतं होती काही है. प्रकारला काही वेळेला जी. आता त्यांनी काम कोणतं हे माहिती नाही, परंतु ज्या टेक्निकली अडचणी असतात, मला असं वाटतं रविभाऊ राणांकडे ही कंप्लेंट आजपर्यंत कधी झाली नाही. आणि रविभाऊ राणांचा स्वभाव एवढा चांगला आहे की आम्ही जरी कार्यकर्ता म्हणतो की भाऊ यांनी आपल्या विरोधात काम केलं होतं निवडणुकीच्या वेळेला, निवडणूक झाल्यावर एक वेळेला ते आम्हाला थांबवतील, परंतु त्यांना समोर घेतील नाही, आज आपल्या ते जुळत आहेत ना, आपण बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, तर त्याचं काम ते पहिले करतात. काही वेळेला आमचाही रोज त्यांना सहन करावा लागतोय. कार्यकर्ता म्हणून घरातल्या गोष्टी सांगायला हरकत नाही की भाऊ त्यांनी निवडणुकीच्या वेळेला आम्हाला त्रास दिला किंवा निवडणुकीच्या वेळेला आमच्या विरोधात खूप बोलले किंवा काम केलं, तर ठीक आहे ना, आता त्याला समजलंय की रवी राणा हे काम करू शकतो, तो आपल्या दारापर्यंत येत आहे, आपल्यासाठी काम घेऊन येतात. आपलं काम आहे, मी लोकप्रतिनिधी सगळ्यांचा आहे, मी लोकप्रतिनिधी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचाच नाही आहे, ज्यांनी मला मतदान नाही केलं मी त्यांचाही लोकप्रतिनिधी आहे, पूर्ण प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे ही भावना त्यांच्यासोबत नेहमी असते आणि मला आणि ती भावना त्यांची आहे म्हणूनच ते 3 टर्म निवडून येत आहे. त्यांची जी स्ट्रेंथ आहे 24/7 सगळ्या जनतेसाठी उभे राहणे, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी उभे राहणे, ताकदीने काम करणे, समस्यांना वाचा पण हीच त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्याच्या स्ट्रेंथच्या भरोशावर ते निवडून येतात. आणखीन एक सांगतो, जातीय समीकरण, आता मी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करतो. मी एका अल्पसंख्याक समाजामध्ये होतो, मला एका राष्ट्रीय पक्षाने तिकीट नाकारली, परंतु त्यांनी मला तिकीट दिलं महानगरपालिकेला. मी महानगरपालिका निवडणूक लढवली आणि त्यांनी मला संधी दिली, परंतु त्यांच्या आताही आम्ही जेव्हा पक्षामध्ये काम करतो तर निवडणुका आल्यावर कुठल्याही जातीचे समीकरणाचे कागद आमच्या इथे कोणीही घेऊन बसत नाही. आमच्या इथे समीकरणाचे कागद कोणते घेऊन बसतात की या एरियात आपण कामं किती टाकले होते, या एरियात आपण काम किती केलं या 5 वर्षामध्ये, त्या कामाच्या भरोशावर आम्ही वोट मागतो. आता जसं आम्ही कॉर्नर मिटिंग लावलं, ठीक आहे, इथला आपण रस्ता टाकला, त्या रस्त्याची संबंधित किती लोकांच्या घरासमोरचा रस्ता, त्या लोकांना आम्ही एकत्रित करतो. ताई तुम्ही आमच्याकडे काम घेऊन आले, दादा तुम्ही आमच्याकडे काम केलं, हे तुमचं काम झालं का? हो झालं. सगळ्यांनी एकत्रित बसा, भाऊंना शुभेच्छा द्या, भाऊंचं अभिनंदन करा आणि अजून ताकदीने तुम्ही पाठीशी उभे राहा. तर या माध्यमातून आणखीन जे तुमचे 2 कामं राहिले होते, कारण निधी जेवढा असतो त्या निधीमध्ये प्रत्येकाला खुश करायचं असते, प्रत्येकाचे कामं करायचे असतात, पुढच्या टर्म मध्ये आम्ही 2 कामं आणखीन करू. असाच प्रचार आम्ही गेल्या 1 महिन्यापासून करत आहे आणि आमचा राजनीती गेल्या 15 वर्षापासून जेव्हा स्वाभिमान पार्टीची लोकांमध्ये मिसळणे आणि लोकांची कामं करणे या एकाच कॉलमच्या भरोशावर आमची राजनीती होती. जातिगत समीकरण का आप पर कोई संबंध नहीं है। बता रहे हैं कि आप कोई पे फर्क जैसे देखिए पिछली बार राष्ट्रवादी कांग्रेस ने के भरोसे पे चुन कर अब वो बैंड नहीं, वो भरोसे हम चुनकर नहीं आए, वो पक्ष के पास यहाँ पे कोई उम्मीदवार है तो उनको भी एक ये रहता है ना कि अगर ये चुन के आने वाला विनिंग कैंडिडेट है, अगर हम इनको पार्टिंबा देते हैं तो कल विधानसभा में अगर हमारी सरकार बैठी तो हमारे साथ आएंगे, नहीं गए आप उनके साथ, तो उनकी सरकार बैठी नहीं. अपक्ष उमेदवाराचं काय असते, अपक्ष उमेदवार हा नेहमी सरकार आणि सत्तेसोबत राहिला तरच मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. महत्वाचा वाक्य आहे. बरोबर आहे. अपक्ष उमेदवार जेव्हा कुठेही जाऊ शकतो. नाही आम्ही मागच्या वर्षी अपक्षच होतो ना, उमेदवार मी सांगतो ना, बिलकुल आहे. 2019 मध्ये सांगतो ना, बरोबर आहे. 2019 ला आम्ही अपक्ष, 2024 ला राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी ही आमची नोंदणीकृत पार्टी आहे आणि आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत आणि महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधून आम्हाला ही सीट देण्यात आली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 2024 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी जिथे असेल तिथे भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही असू, हा माझा शब्द आहे आणि हा आमची पार्टीची लाईन आहे आणि पार्टीची लाईन कायम पाळल्या जाईल. युवा क्या सोचते हैं अभी आने वाले नए जो मतदार है, युवा है आपके जैसे लोग रवि राणा, क्या परिवर्तन नहीं चाहिए युवा लोगों को? सब्जी थोड़ी है आज ये खाए कल वो खाएंगे. परिवर्तन की जो भाषा अभी मैं देख रहा हूँ प्रत्येक युवा का परिवर्तन कशासाठी पाहिजे परिवर्तन. अरे मराठवाडा बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला, आजपर्यंत तर अमरावतीची गिनती महाराष्ट्रात होती की नव्हती माहित नव्हतं 20 वर्ष आधी. जेव्हापासून अमरावतीमध्ये रवी राणा निवडून आले, नवनीत राणा निवडून आला, तेव्हा कुठे अमरावती मला वाटतं महाराष्ट्राच्या नकाशा दिसायला लागली, विकास कामांवर दिसायला लागली. तेव्हा कुठे मोठे मोठे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, बाकीचे अर्थमंत्री असतील अमरावती जायला लागले. तोपर्यंत तर अमरावतीकरांनी हे पाहिलंच नव्हतं. फक्त नागपूर, मी सांगतो ना, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर हे 5 जिल्हे म्हणजे महाराष्ट्र संबोधला जातो. आता महाराष्ट्राची व्याख्या 2019 पासून, जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले 2014 ते 19, 19 ते 24, तेव्हापासून महाराष्ट्राची व्याख्या बदलली आणि खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय भेटला. आणि विदर्भाला न्याय भेटला म्हणजे नागपूरला तर मिळाला, त्याचा खालोखाल पाठोपाठ अमरावतीला न्याय भेटला. आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा विकास कामाच्या संदर्भात गोष्ट येते तेव्हा रवी राणा हे कुठल्याही पक्षाचं सरकार असो, कोणताही मंत्री असो, त्यांचे सगळ्यांसोबत सौख्य चांगलं आहे. कशासाठी? तर विकास कामांसाठी.
की माझ्या मतदारसंघात हा विकास झाला पाहिजे, हे एकमेव त्यांच्याकडे असते. आणि मला वाटतं त्यांना राजकारण समजत नाही, परंतु बाकीचा इथल्या प्रस्थापित आणि मगरूर, मी शब्द तर व्यवस्थित वापरत असेल तर प्रस्थापित आणि मगरूर राजकारणी जे या ठिकाणी अनेक वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, त्यांना जे जमलं नाही ते यांना जमत आहे. त्याच्यामुळे हा कालचा आलेला मुलगा आम्हाला काहीतरी करून दाखवतो आणि याचं काहीतरी नाव, हा त्यांच्यामध्ये कुठेतरी किंतु परंतु किंवा ती मळमळ असते, त्याच्यामुळे त्यांना त्रास देण्याचा वृत्ती राहते. परंतु 2000 भाजपचा विश्वास आहे. मला मला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक गोष्ट समजत नाही का, भाजप शिवसेना आहे, एखादा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. मग सामान्य होतो, कुठंच नगरसेवक झालो नाही, जिल्हा परिषद झालो नाही, मला उमेदवारी दिली. आता आम्ही सूर्यखराड्याला उमेदवारी दिली किंवा आम्ही त्या धनापूरमध्ये गजानन लवटेला उमेदवारी दिली. एक सामान्य कार्यकर्त्याला बाकीच्या गोष्टींना मता असताना उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्षाकडे देखील अमरावती जिल्ह्यात पट्टीचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या आयुष्याचे आयुष्य भाजपला लावून दिलं आहे. म्हणजे मी पदवीधर मतदारसंघापासून पोहोचून आलो आहे की रवी खांडेकर सारखा कार्यकर्ता पदवीधर मतदारसंघासाठी अनेक वेळा उमेदवारी मागितली, केव्हा त्याला मिळाली. मी किरण पातुरकर सारखा कार्यकर्ता पाहतो, अनेक वर्षापासून तिकीट मागितली, पण त्यालाही तिकीट नाही मिळाली. बरं, विधानसभाही देत नाही, विधान परिषदही देत नाही, पदवीधर मतदारसंघाची देत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची देत नाही. मला भाजपचं, भारतीय जनता पक्षाचं हे धोरण समजत. आपला कार्यकर्ता आहे, पडण साहेब काय वाचत होईल, पण आपल्या कार्यकर्त्याला जसं मिलिंद गौर म्हटलं का मला उमेदवारी दिली, मी 10 वर्ष तर ही मग तो जो ती जी आपुलकी आहे, ती आपुलकी पक्षाच्या बाबतीत कार्यकर्त्याची आहे. पण कार्यकर्त्याला मेहनत करायची, कार्यकर्त्याला उमेदवारच मिळत नाही, बाहेरून उमेदवार आणायचा, युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारी द्यायची. हे जे भाजप करते हे आजच्या युवकांच्या दृष्टीनं घातक आहे. कारण अशी जर गोष्ट झाली तर भविष्यामध्ये युवक राजकारणाला विचारत असं भारतीय जनता पार्टी सांगतो ना, भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही मित्र पक्षांनी बनलेली, आणि मित्र पक्ष कशासाठी असते, आपली स्ट्रेंथ वाढवते. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती.
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। कि किस प्रकार की रणनीति बनेगी और क्यों रवि राणा वापस चाहिए? बघा, भारतीय जनता पार्टीचे ज्यांना निष्कासन झालं, ज्यांनी राजीनामा दिलाय, त्यांच्या मतांचा आमच्या मतांवर काही फरक पडणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे मतदार हे महायुती धर्म निभवणार आहे. त्यांना जे त्यांचं आकलन आहे की मला भारतीय जनता पार्टीचा मीच अधिकृत उमेदवार आणि मीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन प्रचार केला आणि मला सगळी मतं मिळतील, हा त्यांचा भ्रमनिराश 23 तारखेला आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्हाला निश्चित माहिती पडेल. परंतु आज तरी जे मी स्वतः ग्राउंडवरती काम केलं, मतदारांमध्ये चर्चा केली, आम्ही मिटिंग केल्या. आत्ताच भारतीय जनता पार्टीची शक्ती केंद्र प्रमुख असेल, बूथ प्रमुख असेल, त्यांची आत्ताच मिटिंग झाली आणि एवढा भरघोस प्रतिसाद त्या ठिकाणी होता की 348 बूथ प्रमुख आणि 138 शक्ती केंद्र प्रमुख, मंडळाचे सर्व अधिकारी, मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावरून हे स्पष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टीचा जो पारंपरिक वोटर आहे, महायुती धर्म मानणारा जो वोटर आहे, तो आमच्या सोबत आहे आणि निश्चित आम्ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे सर्व मतदार आणि युवा स्वाभिमान पार्टीचे मतदार आणि इतर सर्व आमचे जे मित्र पक्ष आहे, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असेल, लहुजी शक्ती सेना आहे, पिरिपा गट आहे, कवाडे गट आहे, या सर्वांच्या माध्यमातून
आणि ज्या गोरगरीब जनतेचे, शेतकरी, शेतमजूर, युवा वर्ग आणि सर्वसामान्य वर्ग आणि आणखी सर्व जे मतदार आहेत त्यांच्याच भरोशावर आम्ही निवडणूक जिंकणार आहे आणि अतिशय मोठ्या लीडने आम्ही ही निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहे. आणि आमदार रवी राणांना का निवडून द्यावं, तर त्याचं एकमेव उत्तर आहे विकास कामं करण्यासाठी. जसं अमरावती येथे आता सगळ्यात मोठा पायलट ट्रेनिंग जो आहे तो बडनेरा मतदारसंघात येत आहे. एशियातलं सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर ते पूर्णत्वास नेण्यासाठी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण आता आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT आम्ही अमरावतीला आणणार आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे IIM त्या ठिकाणी आम्ही अमरावतीला आणणार आहे. त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमामध्ये कायद्याचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं. पोलीस स्टेशनची जी हद्द आहे, जी या ठिकाणी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये जे गुन्हेगारी होते आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याला उपाययोजना म्हणून आमची त्या दिवशी चर्चा झाली. रवी भाऊंनी सांगितलं की हा प्रश्न आपण ताकदीने त्या ठिकाणी विधानसभेत मांडू आणि गृहमंत्र्यांच्या माध्यमातून जे आता देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही आधी ठेवला, पण त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणजे पोलीस स्टेशनची हद्द कमी करणे, जेणेकरून पोलिसांवरचा ताण कमी होईल आणि पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाईल, जेणेकरून हजारो युवकांना जे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत ते अमरावतीमध्ये पोलीस भरती होईल, युवकांना रोजगार मिळेल. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळे येत असताना एअरपोर्ट पूर्ण झाल्यावरती ज्या विविध IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, त्याच्यानंतर आणखीन ज्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत, TCS असेल, या सर्व कंपन्यांशी करार करून आपण इथे सगळ्यात मोठा IT हब, डेटा सेंटर जे अमरावतीला आणि एअरपोर्टच्या माध्यमातून त्यांना येणे जाणे ट्रान्सपोर्टेशन सिस्टम अधिक मजबूत होईल आणि अशा प्रकारचा विकास आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आमदार रवी राणा हे गरजेचे आहे आणि यांनाच आपण 4 नंबरचे बटन दाबून पाना या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना विजय करा, ही आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि इतरही मतदारांना विनंती करतो की सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे आपल्या पॉलिसी मेकर्सला आपण वोट करण्यासाठी घराबाहेर निघा आणि वोट करा. आणि सर्व सुशिक्षितांना विनंती आहे की योग्य उमेदवार निवडा, कारण त्यांच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन असते. मराठी कोण कुठे आहे हा विचार न करता डोळ्यासमोर एकच उम्मीदवार ठेवा, आमदार रवी राणा, रवी राणा, रवी राणा, पाना पाना पाना. धन्यवाद. ये थे मिलिंद कोहरे जो बता रहे थे कि क्यों रवि राणा अब आवश्यक है, क्योंकि कई कार्य ऐसे जो घोषणा जिनकी होगी लेकिन उनको पूरा करना है, जो जो घोषणा हुई तो उनके लिए वही आमदार लगातार रहता है. हालांकि हमने देखा कि पिछले कई खासदारों ने, आमदारों ने जो काम किए उस काम को भी नवनीत राणा, रवि राणा ने आगे बढ़ाया. तो ये निरंतर चलने वाली प्रक्रिया, तो प्रक्रिया रुकती नहीं, लेकिन अब जनता पर है कि जनता किस पर विश्वास करती है, पार्टी पर, व्यक्ति पर, या उसके कार्यों पर, या उसके मिलनसार स्वभाव पर. देखा कि रवि राणा जैसे कि हमने 15 साल से देखा कि लोगों के बीच में हमें दिखाई देते हैं, तो कौन सी बात अब लोगों के मन में जाए, क्योंकि यदि जातिगत समीकरण देखे तो रवि राणा की जाति कोई नहीं, उसके जाति के वोट नहीं है. जातिगत समीकरण का यदि गणित बढ़ता है तो निश्चित रूप से रवि राणा के लिए बहुत मुश्किल स्थिति हो जाएगी. उस परिस्थिति में जाति विशेष यदि प्रभाव होता है तो किसका नुकसान होता है, किसका फायदा होता है, अब ये जनता को बताया. और कल सुबह 7 बजे से मतदान शुरू होने जा रहा है. आपसे निवेदन है कि मतदान करने जरूर है. आप देखते रहिए सिटी न्यूज लगातार खबरों के साथ में, और कल सुबह से तो चुनाव तक लगातार हमारे चैनल YouTube, Facebook और TV चैनल पर लाइव रहेगा. आप देखते रहिए सिटी न्यूज. नमस्कार.